रत्नागिरीच्या लहानशा गावात शंभू राहायचा. तसा तर शंभू एक साधारण माणूस होता जो एका ढाब्यावर काम करायचा. पण त्याच्याकडे त्याची एक लहानशी जमीन होती जिथे त्याने बऱ्याच वर्षांपूर्वी आंब्याची झाडं लावलेली. बघतीयेस मीनाक्षी, माझी आंब्याची झाडं किती मोठी झाली आहेत. पण अजून या झाडांवर आंबे का लागले नाहीत? खूप लवकरच येतील आणि आपलं आयुष्य बदलून जाईल. आशा करते की हे सगळं लवकरच व्हावं. मीनाक्षी आणि शंभू एकत्र त्यांच्या आंब्याच्या झाडांची चांगल्या प्रकारे काळजी घ्यायचे. रोज सकाळी सगळ्या झाडांना पाणी घातल्यावरच शंभू आपल्या नोकरीवर जायचा. आज पुन्हा तू लेट आलाय शंभू. माफ करा मालक, पुन्हा असं होणार नाही. माझ्या एका झाडाला कीड लागली होती. मी औषधांची फवारणी करत होतो. ठीक आहे, एवढी वर्ष तू झाडांची निगा राखली आहेस. देवालाच माहित आहे त्याला पीक कधी येणार आहे. येणार मालक, नक्की येणार. त्याच दिवशी शंभूला त्याचा पगार मिळाला 10,000 रुपये. तो सगळे पैसे घेऊन बाजूच्या दुकानात गेला. हे घ्या भाऊ, तुमचे 500 रुपये जे मी मागच्या आठवड्यात घेतले होते. अनेक अनेक आभार. तिथून तो किराण्याच्या दुकानावर गेला. आलास भाऊ, मी विचारच करत होतो की अजून तू का नाही आलास. असो, तुमच्या घराचं सगळं राशन मी आधीच बांधून ठेवलंय. खूप चांगलं केलं. किती हिशोब झालाय भाऊ? 2040 रुपये. हे घ्या. मग शंभू दूधवाल्याच्या दुकानावर गेला. हे घ्या भाऊ, तुमचे 1000 रुपये. आता जुना हिशोब संपला, नवीन हिशोब सुरू. हो ठीक आहे. सगळ्यांचे पैसे देऊन जेव्हा तो घरी पोहोचला, तुमचीच वाट बघत होते. पगार मिळाला वाटतं. इथे ठेवा सगळं राशन. मिळाला आणि 3540 रुपये देऊनही टाकले. म्हणजे आता फक्त 6460 रुपये राहिलेत. हो, पण त्यातले 3000 रुपये मला शेतासाठी लागतील. वीज, मोटर, पाण्याचं बिल इत्यादी इत्यादी. 500 माझं महिन्याचा खर्च आणि उरलेले 3000 तू ठेव. जे सामान पाहिजे ते आण आणि बाकीचे पैसे वाचवून ठेव. बरं ठीक आहे. मी विचार केलेला या महिन्यात जर 3000पेक्षा जास्त पैसे मिळाले तर नवी साडी विकत घेईन. पुढल्या महिन्यात माझ्या बहिणीचं लग्न आहे ना. तू काळजी नको करूस. काही दिवसातच मी तुझ्यासाठी नवीन साडी विकत घेईन. ठीक आहे. हो. सगळा हिशोब झालेला. दुसऱ्या दिवशी सकाळी शंभू जेव्हा आपल्या आंब्याच्या झाडांजवळ पोहोचला तेव्हा तो हैराण झाला होता. मीनाक्षी, काय झालं? हे बघ, झाडावर फळं आले आहेत. अरे देवा, हे आपल्या झाडांचं पहिलं पीक असेल. हो हो, आशा करतो की पीक चांगलं असेल. होणारच. आपण एवढी वर्ष या झाडांची देखरेख केली आहे. ते तर आहेच. शंभू आणि मीनाक्षी उत्साहित होते. त्यांची वर्षांची मेहनत आता रंग दाखवत होती. एका महिन्यात सगळ्या झाडांवर आंबे आले. किती सारे आंबे आहेत ना. हो, आता आपल्याला यांची चांगल्या प्रकारे देखरेख करावी लागेल. तेव्हाच तर आपल्याला चांगला भाव मिळेल. हो नक्कीच. तेव्हापासून शंभू आणि मीनाक्षी आपला जास्तीत जास्त वेळ त्यांच्या आंब्याच्या बागेत घालवायचे. एकाही आंब्याला कीड लागली तर त्याला लगेच तोडून टाकायचे. साधारण 3 महिन्यांनी आंबे पिकू लागले. शंभूने एक आंबा तोडला आणि तो खाल्ला. हे आंबे तर फारच रसाळ आहेत मीनाक्षी, तू पण खा. हो हो. मीनाक्षीनेही आंबा चाखला. लोक बरोबर बोलतात, संयमाचं फळ गोड असतंच. आता सगळे आंबे तोडावे लागतील. ठीक आहे. शंभूने आपल्या नोकरीवरून काही दिवसांची सुट्टी घेतली आणि दोघे पती पत्नी मिळून आंबे गोळा करू लागले. 3 दिवसातच आंब्यांचा मोठासा ढीग तयार झाला. विचार नव्हता केला की एवढे आंबे लागतील आपल्या झाडांवर. देव जेव्हा देतो छप्पर फाडून देतो. तेवढ्यात एक आंब्याचा व्यापारी बाहेरून जात होता. त्याचं लक्ष ताज्या आंब्यांवर पडलं. अरे शंभू भाऊ,
सगळे आंबे विकायचेत का? हो स्वामी भाऊ. स्वामीने एक आंबा चाखला. वा, एक नंबर. फारच गोड आहेत आणि आकारानेही मोठे आहेत. काय दाम घेणार आहे या सगळ्यांचा? हे माझं पहिलं पीक आहे. तुम्हीच काय ते सांगा ना मला. पीक तर फारच छान आहे. मी या सगळ्या आंब्यांचे तुला 3 लाख रुपये देऊ शकतो. 3 लाख? सौदा मंजूर असेल तर बोल. हो, मंजूर आहे. आणि हो, पुढच्या वर्षीही मलाच विक. हो, नक्की नक्की. मी पैसे आणि माणसं घेऊन येतो. ठीक आहे. स्वामी पैसे आणायला निघून गेला आणि मीनाक्षी आणि शंभू बोलू लागले. देवाची कृपा आहे आपल्यावर. 3 लाख? बापरे. कृपा तर आहेच, पण आपली अनेक वर्षांची मेहनतही आहे मीनाक्षी. हो, हे मेहनतीचंच फळ तर आहे. ते दोघे स्वामी परत येण्याची वाट बघत होते. काही वेळाने स्वामी टेम्पो, काही माणसं आणि पैसे घेऊन परत आला. हे घे शंभू, तुझे पैसे. खूप खूप आभार. शंभूने पहिल्यांदाच एवढे पैसे पाहिलेले. स्वामीची माणसं आंबे टेम्पोत भरू लागली. सगळं झाल्यावर शंभू आणि मीनाक्षी घरी पोचले. एवढ्या पैशांचं आपण काय करणार? 1 लाख बँकेत FD ठेवूया. 1 लाखाचे तुझ्यासाठी दागिने बनवूया आणि 1 लाख पुढच्या वर्षासाठी वाचवूया. 1 लाखाचे दागिने? हो, आयुष्यभरात मी तुला दिलंच काय या मंगळसूत्राशिवाय. चल आता दागिने घेऊया. आता? हो, आता. मीनाक्षी आणि शंभू दागिन्यांच्या दुकानावर पोहोचले. राम राम किमजी भाई. राम राम. बोला शंभू भाई, काय दाखवू? वहिनींसाठी कानातल्या कुड्या की अंगठी? तुम्ही कानातल्या कुड्याही दाखवा, अंगठीही आणि एक हार सुद्धा. ठीक आहे भाई. खिमजी भाईंनी आधी कुड्या दाखवल्या. मीनाक्षीने एक कुडी पसंत केली. मग अंगठ्या दाखवल्या. मीनाक्षीने एक अंगठीही पसंत केली. मग खिमजी भाईंनी हार दाखवले. मीनाक्षीने एक हारही पसंत केला. हे सगळं मिळून 70,000 रुपये झाले शंभू भाऊ. बस एक काम करा, तुम्ही पाटल्या सुद्धा दाखवा. ठीक आहे. खिमजी भाईंनी पाटल्या दाखवल्या. मीनाक्षीला एक पाटल्यांची जोडीही पसंत पडली. या सगळ्यांचे मिळून 1,10,000 झाले शंभू. ठीक आहे. शंभूने आपल्या झोळीतून पैसे काढले आणि खिमजी भाईंना दिले. अरे वा भाऊ, एवढे सारे पैसे आणि तेही रोकड. एखादा खजिना मिळालाय का असं समजा. खिमजी भाईंनी सगळे दागिने मीनाक्षीला दिले आणि ते तिथून निघून गेले. शंभू जाताच खिमजी भाईंनी ही गोष्ट दुसऱ्या दुकानदारांना सांगितली. तो शंभू माझ्या दुकानातून 1,10,000चे दागिने घेऊन गेलाय. कदाचित त्याला कुठला खजिना सापडलाय. अरे बापरे. आणि ही गोष्ट आगीसारखी पसरली. सगळे गावकरी मिळून सरपंचाकडे गेले. नक्कीच शंभूला खजिना सापडलाय. त्याने 1,10,000चे दागिने विकत घेतले. बापरे, तो धाब्यावर काम करणारा शंभू ना. जर त्याला खजिना सापडलाय तर त्यावर सगळ्या गावाचा हक्क आहे. आपल्याला त्याच्याकडून आपला हक्क मागितलाच पाहिजे. हो हो, चला. सरपंचांसोबत सगळे गावकरी शंभूच्या घरी पोहोचले. तुम्ही सगळे एकत्र? काय झालंय? आम्ही ऐकले तुला खजिना सापडलाय. त्या खजिन्यावर गावकऱ्यांचाही अधिकार आहे. मला खजिना नाही सापडला. मग एवढे पैसे तुझ्याकडे आले कसे? ते यावर्षी माझ्या आंब्याच्या झाडांना पहिलं पीक आलं होतं. 3 लाख रुपयात स्वामी भाऊंनी तर विकत घेतलंय. खोटारड्या, तो कंजूस स्वामी तुला एका पिकाचे 3 लाख देणार? काहीही. विश्वास नसेल तर त्यांच्याकडे चला. सगळे गावकरी स्वामी व्यापाऱ्याच्या गोदामात पोहोचले. स्वामी भाऊ, यांना सांगा की तुम्ही माझ्या आंब्यांचा मला 3 लाख रुपये दिलेत. हो हो, दिलेत. यांना वाटतंय की मला कोणता खजिना सापडलाय आणि मला हिस्सा मागतायत. थू थू थू, किती नीच दर्जाचे आहात तुम्ही लोक.
या बिचाऱ्याने एवढी वर्ष आपल्या आंब्याच्या झाडांवर मेहनत घेतलीये आणि आता कुठे त्याच्या झाडांवर पीक आलंय. ही त्याच्या मेहनतीची कमाई आहे आणि तुम्ही लोक त्याच्याकडे हिस्सा मागताय. तुम्हा सगळ्यांना तर लाज वाटली पाहिजे. स्वामी व्यापाऱ्याने सगळ्या गावकऱ्यांना चांगलं सुनावलं आणि सगळ्यांच्या माना लाजेने खाली गेल्या. खिमचीबाईंना खटकलं की शंभूकडे 1,10,000 रुपये होते. तर ही गोष्ट आपल्याला शिकवते की लोकांना दुसऱ्यांचं भलं होताना पाहवत नाही. फारच स्वार्थी होत चालली आहे ही दुनिया. मुकुंदची ताडगोळ्यांची बाग होती. तो ताडगोळ्यांच्या झाडावर चढून ताडगोळे तोडत असे आणि मग हे ताडगोळे व्यापाराला विकून पैसे कमवत असे. अरे बाबा, आता तू ताडगोळे जास्त देत जा. बाजारात ताडगोळ्यांची मागणी वाढली आहे. हो साहेब, उद्यापासून जास्त ताडगोळे आणण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. मुकुंद आणि मयुरीला एक मुलगी होती, मीना. मीना, कुठे आहेस? आता इथेच होती. बहुतेक तिच्या मैत्रिणींसोबत खेळायला गेली असेल. पण तुम्हाला काय काम आहे तिच्याकडे? अगं, तिला ताडगोळे खायचे होते. ए बघ, तिच्यासाठी मी काही खास फ्रेश ताडगोळे आणलेत. तेव्हाच मीना, अरे वा, ताडगोळे, हे सगळे मीच खाणार. हो हो, तुझ्यासाठीच आणले आहेत. आरामात खा. पाऊस असो वा ऊन, मुकुंद प्रत्येक ऋतूत ताडगोळ्यांच्या झाडावर चढत असे. एकदा काय झालं, 2 दिवस सतत पाऊस पडत होता. देव करो आणि हा पाऊस लवकर थांबू दे. आज झाडावर सांभाळून चढा. सगळी झाडे ओली असतील. हो, सांभाळून चढेन. मी नवीन नाहीये त्यात. माहितीये तुम्हाला चढता येतं, पण तरीही काळजी घ्या. हो महाराणीजी, तुम्ही काळजी करू नका. मी हा गेलो आणि हा आलो. ठीक आहे. मुकुंद ताडगोळ्यांच्या झाडावर सांभाळून चढला आणि एक एक करत ताडगोळे पाडू लागला. काही वेळ गेला आणि मग अचानक मीना तिथे पोहोचली. बाबा! मीनाच्या आवाजाने मुकुंदचं लक्ष विचलित झालं आणि तो घसरून थेट खाली पडला. बाबा! मीनाने लगेच काही गावकऱ्यांना हाका मारल्या. सगळे धावत आले. काका, बाबा पडले. गावकरी धावत तिकडे पोहोचले. मुकुंदचं ऑपरेशन केलं गेलं, पण आता तो त्याच्या पायावर कधीच उभा राहू शकत नव्हता. आता काय होणार? आता आपलं घर कसं चालणार? तुम्ही काळजी करू नका. काही ना काही नक्की होईल. त्या देवाने आपल्याला दुःख दिलंय, तर तोच आपल्याला मार्गही दाखवेल. पण कसं? मी तर अपंग झालो आता. हे याच्यापेक्षा मी मेलो असतो तर बरं झालं असतं. असं बोलू नका. तुम्हीच आमचं आयुष्य आहात. मयुरी आणि मुकुंद काळजीत होते की आता त्यांचं पुढील आयुष्य कसं जाईल. काही दिवसांनी मुकुंदला घरी आणलं गेलं. मयुरी आणि मुकुंदने वाचवलेले सगळे पैसे त्यांच्या आजारपणात खर्च झाले. मी काहीतरी काम शोधते. तू घरातलं आणि बाहेरची दोन्ही कामं कशी काय करशील? मी काही ना काहीतरी करेन. एखादे असे काम असेल ना जे मी या परिस्थितीही करू शकतो. नाही नाही, तुम्ही आराम करा. नाही मयुरी, मी तुझ्यावर असं ओझं नाही बनू शकत. मग या स्थितीत तुम्ही काय करू शकता? काहीतरी नक्कीच असेल. दुसऱ्या दिवशीपासून मयुरीने काम शोधायला सुरुवात केली. ती अनेक दुकान आणि कंपन्यांमध्ये गेली, पण तिला कुठेच काम मिळालं नाही. मला कुठेच काम मिळत नाहीये. मला वाटतं एखादा व्यवसाय करावा. कोणता व्यवसाय? मी तुला काही मदत करू शकतो का? आज बाजारात एक भज्यांचे दुकान पाहिलं. खूप गर्दी होती. मी पण चांगली भजी बनवते ना, मग मी भजी विकली तर? हो, विकू शकेन, पण सगळ्यांना त्याच दुकानातली भजी आवडते. मग तुला जरा वेगळी भजी करावी लागेल ना. म्हणजे कशी? जशी चायनीज भजी असते ना, जी मुलांना खूपच आवडते, तसंच काहीतरी नवीन. तसं काहीतरी
मीना, तू सांग, तुला आणखी काय खायला आवडेल? मला तर मॅगी आवडते. मॅगीची भजी कशी लागतील? मॅगीच्या भज्या सुद्धा बनतात का? हो, ते पण अगदी कुरकुरीत. जा मीना, धावत जा आणि एक पाकिट मॅगी घेऊन ये. मीना मॅगी घ्यायला गेली आणि काही वेळाने 2 मॅगीची पॅकेट घेऊन आली. मीनाने मॅगी उकळली, मग ती सुकवून त्यात काही मसाले घालून तेलात मॅगीची भजी करू लागली. मीना टक लावून आईची मॅगीची भजी पाहत होती. जशी मॅगीची भजी कढईतून बाहेर आली, मीनाने लगेच एक भजी उचलली आणि तोंडात टाकली. अगं अगं, गरम आहे. खूप चविष्ट आहे ताई, वा. मीनाने एक मॅगीचा भजा बाबांनाही दिला. हे तर खूपच चविष्ट आहे. हा, मी म्हंटल होतं ना की खूप छान लागतात. ही मॅगीची भजी बाजारात विकली जातील. हो हो, का नाही, हे तर एकदम धमाल करून टाकतील. मयुरीला हे ऐकून आनंद झाला. काही दिवसांनी मयुरी आणि मुकुंदने मिळून बाजारात भज्यांची गाडी लावली. हे काय आहे आंटी? मॅगीची भजी. मॅगीची भजी? हो, मला एक प्लेट द्या. हो हो, घे बाळा. मयुरीने त्या मुलीला मॅगीची भजी दिली. वा, खूप टेस्टी आहेत. आजपर्यंत अशी भजी मी कधीच खाल्ली नाही. त्या मुलीचे पाहून आणखी काही लोकांनी मॅगीची भजी खाल्ली. आंटी, हे तर खूप छान आहे. मुकुंद मॅगीची भजी तळायला मयुरीला मदत करत होता. तो अपंग होता. पहिल्याच दिवशी मयुरी आणि मुकुंदची चांगली कमाई झाली. ते आनंदाने घरी आले. वाटलं नव्हतं एवढी चांगली कमाई होईल म्हणून. या दुःखाच्या काळातही हाच आनंदाचा क्षण आहे. बाबा, तुम्ही काळजी करू नका. आपली सगळी दुःख पळून जातील. तुम्ही पण बरे व्हाल. अख्ख्या कुटुंबाची आता आशा वाढली होती. सगळे मिळून मेहनतीने प्रयत्न करू लागले. त्यांचा मॅगी भजींचा व्यापार चालू लागला. गिऱ्हाईक गर्दी करू लागले आणि त्यासोबतच त्यांची मिळकतही वाढू लागली. मॅगीची भजी लवकरच प्रसिद्ध झाली. त्यांची मिळकत इतकी वाढली की मुकुंदवर चांगले उपचार सुरू झाले. या उपचारांनी आशा आहे की मुकुंदजी चालू शकतील. काही सेट ऑफ सर्जरी करावे लागतील, पण तुमची बॉडी या उपचारांना चांगली साथ देत आहे. ही बातमी अख्ख्या कुटुंबासाठी चांगली होती. 6 महिन्यात मयुरीने मॅगी भजीचं मोठं दुकान उघडलं आणि हा आनंद द्विगुणित मुकुंदने केला. आज काही क्षणासाठी का होईना तो डगमगत उभा राहिला. हा आशेचा किरण आहे, जो सांगतो की मुकुंद लवकरच त्याच्या पायावर उभा राहील. आणि हे सगळं त्यांच्या या मॅगी भजीमुळे झालं. आणि पुढेही ही मॅगीची भजी धुमाकूळ घालत राहतील. सोनू एक भंगारवाला होता. तो घरातील भंगार एकत्र करून ते विकत असे. त्याला नाईलाजाने हे काम करावे लागत असे. सगळे एवढे चांगले चांगले कपडे घालतात. कोणाच ठाऊक मला कधी चांगले कपडे घालायला मिळतील. मला तर फक्त एक भंगार आणायला पाठवतात. एक दिवस त्याला चौकात आंबे विकायला ठेवलेले दिसतात. ते पाहून त्याच्या तोंडाला पाणी सुटतं. तो आंबेवाल्याकडे जातो. दादा, एक आंबा द्या ना, खूप भूक लागली आहे. 30 रुपयाचा एक आंबा आहे, आण 30 रुपये. माझ्याकडे पैसे नाहीत. मग माझ्याकडे आंबे नाहीत. चल पळ इथून. दुकानदार धक्के मारून त्याला तिथून पळवून लावतो. सोनू आसुसल्या नजरेने आंब्यांकडे पाहत तेथून निघून जातो. चालत चालत तो एका पार्क मध्ये पोहोचतो. तेथे प्रकाश आणि अनिल नावाची मुलं आंबे खात असतात. पाहिलंस का, माझे बाबा किती छान आंबे घेऊन आलेले आहेत. अरे वा, आंबे तर खूपच चांगले वाटतायत. चल काढ लवकर, खाऊया. हे काय साधे सुधे आंबे नाहीत, खास आंबे आहेत. महागाई खूप असतील ना? खूप महाग आहेत. माझ्या बाबांनी बाहेरून मागवले आहेत. मला आंबे तर खूप आवडतात ना, म्हणून. आंबे खायला तर मलाही खूप आवडतात. आता आणखी धीर धरू शकत नाही. लवकर काढ आंबे, खाऊया. अनिल आणि प्रकाश आंबे खात असतानाच तिथे सोनू पोहोचतो आणि त्यांना आंबे खाताना पाहून त्याच्या ओठांवरून जीभ फिरवतो. अरे
हा भंगारा लपा आपल्याला आंबे खाताना पाहून कसा ओठावरून जीभ फिरवतो आहे. असं विस्फारलेल्या डोळ्यांनी काय पाहतोयस? कधी आंबा पाहिला नाही का? खायचा आहे का? सोनू हो म्हणून मान हलवतो. ते त्याच्या पुढे आंबा धरतात. जसा सोनू पुढे येतो ते आंबा मागे करतात आणि सोनू आंबा पकडायच्या लालसेने तोंडावर पडतो. आला मोठा आंबे खाणारा, लायकी आहे का तुझी? लायकी तर त्या कोळीची पण नाही. किती महाग आंबा आहे, याचा तर वास घेणेही महागात पडू शकतो तुला. प्रकाश आणि अनिल त्याच्यावर हसतात. सोनू निराश होऊन तेथून निघून जातो आणि खांद्यावर त्याच्या भंगाराची पिशवी अडकवून चालू लागतो. चालता चालता त्याला एक साधू महाराज भेटतात, जे बेशुद्ध होऊन जमिनीवर पडलेले असतात. तो त्यांना पाहून त्यांच्याकडे धावत जातो. महाराज, काय झालं? तुम्ही बेशुद्ध कसे पडलात? मला यांना पाणी पाजायला हवं. सोनू पळत पळत जवळच्या नदीवरून पाणी घेऊन येतो आणि साधू महाराजांच्या तोंडावर शिंपडतो. साधू महाराज शुद्धीवर येतात. सोनूला जवळ पाहून साधू महाराज त्याला म्हणतात, कोण आहेस तू आणि इथे काय करतोयस? आणि मी जमिनीवर कसा पडलो? मला तर काहीच आठवत नाहीये. साधू महाराज, गरमीमुळे तुम्ही बेशुद्ध पडले होते. मी जवळच्या नदीवरून पाणी आणून तुमच्यावर शिंपडलं आणि पाणी पाजलं, त्यामुळे तुम्ही शुद्धीवर आलात. तुझे खूप खूप आभार बाळा, की तू माझी काळजी घेतलीस. महाराज, हे तर माझं कर्तव्यच होतं. पण तू एवढा उदास का दिसतोयस? तुला कोणी काही बोललं आहे का? सोनू साधूला सगळं काही सांगतो आणि त्याची आंबे खायची इच्छा प्रदर्शित करतो. साधू सोनूचं बोलणं ऐकून त्याला दिलासा देतात आणि म्हणतात, सोनू, तू मला मदत केलेली आहेस. मी तुला हा कमंडलू देतो. यातून आंब्याचा रस निघेल. तू जेवढ्यांदा तो उलटा करशील तेवढ्यांदा त्याच्यातून आंब्याचा रस निघेल. आता तू जेवढ्यांदा आणि जेवढा आंब्याचा रस पिऊ शकत असशील तेवढा पी. साधू सोनूला कमंडलू देतो. कमंडलू पाहून सोनू खूप खुश होतो आणि मनसोक्त आंब्याचा रस पितो. त्याच्यासोबतच तो आणखी गरीब मुलांनाही आंब्याचा रस पाजतो, जे आमरस पिऊ शकत नव्हते. एकदा जेव्हा सोनू कमंडलू मधून आमरस काढून पित होता आणि त्याच्या मित्रांनाही पाजत होता, तेव्हा अनिल आणि प्रकाश त्याला पाहतात. प्रकाश, हा तर तोच मुलगा आहे ना, ज्याला आपण आंबा खाऊ दिला नव्हता आणि त्याला धक्के भरून हाकलून लावलं होतं? हा तर तोच भंगारवाला आहे ना? हो, तोच दिसतोय. पण तो तर भंगारवाला होता. त्याच्याकडे एवढे महाग आंब्याचा रस कुठून आला बरं? आणि एवढा आमरस की तो इतर मुलांनाही वाटतोय. याचा शोध घ्यावाच लागेल. अनिल आणि प्रकाश हळूच पाहतात. तेव्हा त्यांना कमंडलूच्या आमरसाचं गुपित कळतं. अच्छा, त्याच्या आमरसाचं हे गुपित आहे. तर ह्या कमंडलू आपण चोरूया. मग पाहूया हा आमरस कसा पितो ते. अनिल आणि प्रकाश सोनूच्या नकळत तो कमंडलू चोरून नेतात आणि पहाडावर जाऊन लपून बसतात. तिथे त्या दोघात रेस लागते की कोण त्या कमंडलू मधून आमरस काढेल. दे प्रकाश, मला कमंडलू दे. आमरस काढून पिऊया. मी का कमंडलू देऊ? माझ्या हातात कमंडलू आहे, तर मग आमरसही मीच काढून घेतो. नाही नाही, आमरस कमंडलू मधून मीच काढणार. हिम्मत असेल तर माझ्याकडून घेऊन दाखव. आमरसचा कमंडलू माझ्याकडे आहे आणि मी जास्त मेहनत घेतली आहे. तर कमंडलूचा आमरस माझा आहे. मी तुला थोडंसं देईन. प्रकाश आणि अनिल त्या कमंडलूसाठी आपसात भांडू लागले आणि कमंडलू त्यांच्या हातातून खाली पडतो आणि आमरस बाहेर पडू लागतो. जेवढ्यांदा तो पहाडावर आपटतो तेवढ्यांदा आमरस कमंडलू मधून सांडतो, ज्यामुळे तिथे पूर येतो. मी म्हटलं होता ना, कमंडलू मला दे. मी यातून चांगला आमरस काढला असता. पण तू माझं कधीच ऐकत नाहीस. आता जेवढ्यांदा हा दगडावर आपटणार तेवढ्यांदा तो आमरस बाहेर पडतच राहणार आहे. असाच हा बाहेर पडत राहिला तर आमरसाचा पूर येईल.
आता मला कुठे माहित होतं की यातून एवढा आमरस बाहेर पडेल आणि एवढा पूर येईल ते. पाहता पाहता अख्खी कॉलनी आमरसात बुडून जाते. सगळे लोक त्या आमरसात पोहताना दिसतात. सर्वांच्या घरात आमरस पोहोचतो आणि जसं सोनूला आमरसाच्या पुराबद्दल कळतं तो त्या कमंडलूच्या शोधात जाऊ लागतो. तो पुरात वाहत वाहत त्या कमंडलू जवळ पोहोचतो. या कमंडलूच्या आमरसाने तर पूरच आलेला आहे. हा पूर मला काहीही करून थांबवावाच लागेल, नाहीतर सगळं उद्ध्वस्त होऊन जाईल. सोनू तो कमंडलू त्याच्या हातात घेतो आणि कमंडलूला सांगतो, कमंडलू कमंडलू, हा आमरस पुन्हा तुझ्यात सामावून घे. जर तू असाच आमरस बाहेर सांडत राहिलास तर अख्खं जगच या आमरसात बुडून जाईल. तुला विनंती आहे की हा आमरस तुझ्यात सामावून घे. कमंडलू त्याच्यात सर्व आमरस शोषून घेतो आणि सगळं पुन्हा पूर्वीसारखं होऊन जातं. आता सोनू तो कमंडलू घेऊन त्या साधू महाराजांकडे जातो. साधू महाराज, आता या कमंडलूची मला काही गरज नाही. या कमंडलूमुळे तर आमरसाचा पूरच आला होता. मला तर फक्त थोडासा आमरस हवा होता. या कमंडलूतल्या आमरसामुळे पुन्हा काही संकट यावं अशी माझी इच्छा नाही. मग तुला काय हवं आहे ते सांग. साधू महाराज, मी तुम्हाला हा कमंडलू परत देत आहे. तुम्ही हा आमरसाचा कमंडलू परत घ्या, म्हणजे पुन्हा परत कोणतेही संकट नाही येऊ. ठीक आहे, हे कमंडलू तर मी परत घेत आहे. पण हो, जेव्हा कधी तुला आमरस प्यावासा वाटला तर तू माझ्याकडे ये. मी या कमंडलूतून तुला भरपूर आमरस पाजेन. हो महाराज, जेव्हा मला आमरस प्यावासा वाटेल तेव्हा मी तुमच्याकडेच येईन. पण या कमंडलूमधून आमरस घेणार नाही, कारण कोणतीही गोष्ट अतिप्रमाणात वाईट असते. एक ना एक दिवस अति गोष्टींमुळे आपल्यावर संकट येतं. जेवढं आहे तेवढ्यावरच संतुष्ट राहायला हवं. तू अगदी बरोबर बोललास. मोह खूप वाईट असतो. मोहात पडूनच अनिल आणि प्रकाशने हा कमंडलू चोरला, ज्यामुळे संकट आलं. साधूला नमस्कार करून सोनू तेथून निघून जातो आणि पुन्हा त्याचं भंगार विकायचं काम सुरू करतो. आता त्याला जेव्हा एखादी गोष्ट खायची इच्छा होते तेव्हा तो साधू महाराजांकडे जात असतो. ते त्याच्या शक्तींनी सोनूला तीच गोष्ट देत असतात. पण त्याने कधीही मोह केला नाही, कारण त्याने मोहाचा परिणाम भोगला होता. तसंच अनिल आणि प्रकाशला ही गोष्ट समजते. ते आता कोणत्याही गरिबाला त्रास देत नाहीत आणि मोहातही पडत नाहीत.